हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरचा फिल्मी स्टाईल ड्रामा। वाशिमवरून संभाजीनगरला जाताना रस्त्यात गाडी बदलली। विना नंबर प्लेटच्या गाडीत बसून पूजा खेडकर दिल्लीला रवाना झाल्याची माहिती। पूजा खेडकरवर यूपीएससी कडून गुन्हा दाखल। निवड रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी। खोटी कागदपत्र सादर केल्यानं कारवाई। शरद पवार अजित पवार आज डीपीडीसीच्या बैठकीत आमने सामने येणार। पुण्यात आज 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार। मराठा आरक्षणासाठी जरांगेंकडून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा। आज सकाळी 10 वाजेपासून अंतरवली सराटीत उपोषण। भाजप नेत्या अमृता पवार शरद पवार गटात जाण्याची शक्यता। छगन भुजबळांविरोधात भाजपच्या अमृता पवार मैदानात। अमृता पवार येवला मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक। ठाकरे गटात प्रवेशानंतर मला धमकीचे फोन। धमकीमागे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा हात। वसंत मोरेंचा मनसे कार्यकर्त्यांवर आरोप। वसंत मोरेंकडून भारती विद्यापीठात तक्रार दाखल। आम्हीही 10 ते 12 प्रवक्त्यांची नेमणूक करून भाजपच्या खोट्या नॅरेटिव्हला जशास तसं उत्तर देऊ। बैठकीनंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। विधानसभेत काँग्रेस महाविकास आघाडीतून सर्वाधिक जागांवर दावा करणार। कार्यकारिणीच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा। विधान परिषदेत फुटलेल्या आमदारांवर दिल्लीत निर्णय होणार। नागरिकांना आजपासूनच शिवकालीन वाघनखं पाहता येणार। काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं। शिवरायांच्या वाघनखांनी कुणाचा कोथळा काढायचा नाही, पण विरोधकांच्या बुद्धीवर लागलेली बुरशी आणि गंज मुख्यमंत्री शिंदे काढतील। फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा। नियमबाह्य सरकार, नियमबाह्य वाघनखं। महाराजांच्या विचारांना काळं फासण्याचा प्रयत्न। जुलमी सरकारचा कोथळा बाहेर काढू। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। काही लोक वाघनखांवर शंका उपस्थित करतात, हे दुर्दैव। वाघनखांवर आक्षेप हा शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान। मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड। जगभरातील विमानसेवा ठप्प। बँक, शेअर बाजार आणि टीव्ही चॅनलवरही परिणाम। सेवा पूर्वपदावर येण्यास वेळ लागण्याची शक्यता। मध्य रेल्वे मार्गावर उद्या ब्लॉक। उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान ब्लॉक असणार। तर हार्बर रेल्वे मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक। गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर 202 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार। 21 जुलैपासून तिकीट बुकिंग सुरू होणार। मुंबई उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात। पावसामुळे रस्ते वाहतूक धीम्या गतीनं सुरू, तर सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। रत्नागिरी, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। तर रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, नांदेड, अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। कोकण आणि विदर्भात आणखी 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी, तर पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।